आकाश वारघडे यांना सचिन पाटील ॲडव्होकेट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो हॅलो, लंच टाइम झालेला आहे. विनायक डाईंगच्या मालकांचा भाचा अनिल भोई. हॅलो, आकाश वारगडे 500 रुपये दिले का त्याला? अरे आकाश 500 रुपये घेऊन सुमडीमध्ये गेला. ॲडव्होकेट सचिन पाटील. अरे मोहन वारगडे, काय झालं? हनुमान वारगडे यांचा अपघात झालेला आहे. त्यांच्या गाडीचे दोन्ही चाक टायर पंक्चर झालेले आहे. सीताराम अण्णा 11 संघाचे सर्व प्लेयर्स कुठे असतील त्यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. हॅलो, समा पाटील स्टेज जवळ या. समा पाटील गौतमी पाटीलला आणायला गेलेले आहे. अंपायरिंग करत होते, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हॅलो, मागच्या वर्षी जे पंच आपले ते अंपायरिंग करत त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, आपण 2 मिनिटं त्यांच्यासाठी श्रद्धांजली त्यांना अर्पण करायचे. हॅलो हॅलो हॅलो, अंपायरचं नाव सांगा. हॅलो हॅलो, करण वारगडे, मागच्या वर्षीचे अंपायर त्यांचं नाव सांगा. हॅलो, मागच्या वर्षी जे आपल्या मैदानावर अंपायरिंग करत होते कृष्णा, त्यांचं दुःखद निधन झालं. आपल्याला सर्वांना उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. ओम शांती. मित्रांनो, आपल्या या SPL स्पर्धेसाठी ज्यांनी खास पुढाकार घेतला ते आपले यश पाटील, सना भोईर, ललित गुंदलकर, सचिन भोईर, विजय भोईर या सर्व तरुण खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपले योगदान दिलेले आहे. मी त्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार मानतो. बाला, तुला मटण भेटलेलं नाही का बाला? अरे बाला, तुला मटण नाही भेटला का? मुंडी नाही भेटली? काय भेटला नाही? शेलार प्रीमियर लीग SPL
आपल्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय आपले रघुनाथ दादा भोईर आज त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. हा हा घरी बघतायत आपले दादा घरी लाईव्ह बघतायत दादा धन्यवाद. सामना सुरू होत आहे आणि पहिले षटक टाकण्याचे जे येत आहेत ते काय त्याचं नाव काय झालं बाबू अंकित त्याचं नाव काय हा हरिकेश. हरिकेश बेटा रात्री खूप दारू पेलेल तुझा रिपोर्ट आहे आमच्याकडे. हरिकेश रात्री खूप दारू पेलेला तू. पहिले षटक टाकण्याचे जे येतात ते हरिकेश. भारत पाटील कुठे असते त्यांनी इथे याच्या स्टेजवर. भारत सुदाम पाटील आता काही वेळातच गौतम पाटीलचं आपला क्रीडांगण आगमन होणार आहे. तिला घ्यायसाठी गेला ते अजित दादा पवार. उतरे कान्हा पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. दुसरा चेंडू एक धाव होते. धाव संख्या होते ती 2. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. रात्रीची दारू उतरलेली आहे. भारत पाटील कुठे असतील त्यांनी मंचावर यायचंय. वाईट वाईट चेंडू. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. एक धाव होते. धाव संख्या होते ती करण वारगडे. विकेट गेली. रनआउट का. हरी हरी यांचा पुढचा चेंडू. हो उत्कृष्ट. माझा अजून एक डब्बा बाकी आहे. ए भारत
हॅट्रिक विकेट हॅट्रिकला 1,000 रुपये हनुमान वारगड यांच्याकडनं. वाईट चेंडू, रात्री दारू उतरलेले नाही. 6ला पण 1,000 रुपये आणि चौक्याला पण 1,000 रुपये हनुमान वारगड यांच्याकडनं. रन झाल्या किती? 5. 6. अतिशय बिकट अवस्था आहे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर आणि पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे 6. रघुनाथ भोईर अतिशय फॉर्म मध्ये आहे. हनुमान काका, हनुमान कत्तरू वारगडे यही शेलार भीमेला सुनील वारगडे कुठे असतील त्यांनी मंचावर यायचे. सुनील वारगडे माझ्या संघाचे स्पिन बॉलर. लेग स्पिनर. काका आपल्या शेलारला लय सरकारी करतात आणि काकांनी शेलारकरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ललित गुंदरकर यांची जर विकेट घेतली तर गिरीशांना रुपेश रघुनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम देण्यात येईल. 1-0 वाढवा पाहिजे 5,000 रुपये. आणि भावेश पाटीलने कॅच घेतली तर सचिन भोईर यांच्याकडनं 200 रुपीज ओनली. ओ माय गॉड. ओ माय गॉड. झणझणीत षटकार.
ललित गुंदलकर अतिशय षटकार आहे, उत्कृष्ट षटकार. असे फलंदाज. गिरीश भोईर ऑफ समर बॉलिंग कर. आमचे करता आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा षटकार ललित गुंदलकरांच्या बॅट मध्ये निघाला. अनिकेत गुंदलकरांचं आगमन झालेलं आहे. ओ माय गॉड. ए बाळा, काय झालं बाला? अरे बाला भोसडीच्या. बाला घरच्या भात घेऊन ये. बाला घरच्या भात घेऊन ये. यांचा पुढचा चेंडू सामना करतील ललित गुंदल. कोण आहे पुढे? पन्नू. फक्त एक धाव. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडून आणि धावबाद होत आहे. आणि ललित गुंदलकर हे बाद झालेले आहेत. मूर्खपणा, अतिशय मूर्खपणा केलेला आहे त्यांनी. प्रचंड उत्साह. दिनेश भोईर तर अगदी खूप खुश झालेले आहेत. दिनेश भोईर आणि सुबोध भोईर हे अतिशय खुश झालेले आहेत. आणि सुबोधचा पोरगा पण खुश झालेला आहे. आणि अनिल विश्वनाथ भोईर पण खुश झालेले आहेत. 5,000 दिले विनायक डायंगवाल्यांनी. 10 मागितले पण 5च दिले. इज्जतचा कचरा झाला. आता बाला भात शिजवल. बाला यांनी आता खत्ता आपल्या हातात घेतलेला आहे. 17 रन झालेले आहेत. 17 झाले. 17. आता खतरा होईल. धनेश भोईर यांनी जर 2 सिक्स मारले तर राघव जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धनेश भोईर आणि आता गोलंदाज ते आयकॉन प्लेयर आपले भावेश पाटील, भावेश संतोष पाटील. हॅट्रिक साठी सचिन भोईर यांच्याकडनं 2,000 रुपये, 2,000 रुपीज ओनली. आणि करण हनुमान भोईर यांच्याकडून पण 2,000 रुपये. वारगडे सुवर्ण संधी 4,000ची. आणि ओ माय गॉड, 2 रन गेला, चौका पण गेला, इज्जत गेली. सगळाच गेला. हॅलो, 12वा प्लेअर नाही तर 5 रनची पेनल्टी. बॅट्समनचं नाव रामनारायण बद्रीप्रसाद गुप्ता, आकाश वागचौरे. सर्वांना विनंती, आपण जेवण करून घ्या. गौतम पाटील आता येते 4:30 वाजता. नाही, अजितदादा पवार तिला घ्यायला गेल्यात. बाळू भोईर, आपल्याला 500 रुपये मिळालेले इकडे जमा केलेले नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू भावेश पाटील यांच्या
एक सिक्स मारला फक्त एक सिक्स, तर त्यांचे पिताश्री मदन भानुशाली यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक. आणि प्रकाश भानुशाली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रकाश भानुशाली यांच्याकडून 500 आणि मदन भानुशाली यांच्याकडून 1,000. दिनेश डांगर अतिशय उत्कृष्ट आपलं क्षेत्ररक्षण करतायत. त्यांची दारू उतरलेली आहे. पुढचा चेंडू भावेश यांचा. ओ माय गॉड. आणि चेंडू जातोय तो, कायचं नाव आहे आपला पुरे, याचं नाव काय पुरे आपला, फिल्डिंग केली काय, शुभम टावरे यांच्याकडे जातोय. अतिशय उत्कृष्ट अशी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतायत. मदन भानुशाली कुठे असते, त्यांनी स्टेजवर यायचं, मंचावर यायचंय आणि 1,000 रुपये जमा करा. आपला चिरंजीव सिक्सर मारणार नाही आम्हाला माहिती आहे. ओ उत्कृष्ट चेंडू. हॅलो, आपण सर्वांना विनंती आहे, जेवण करून घ्या, प्रेमाने जेवा आणि काय गडबड करू नका, अन्नाची नासाडी करू नका. हॅलो हॅलो हॅलो, हा नमस्कार. हा हॅलो, हा अरे कौन बोल रहा है, अरे कौन बोल रहा है. भाविशांचा पुढचा चेंडू. ओ हो हो, उंचावरून टोळला पाहू, आपण पाहू शकतो आता. आणि हा अतिशय उत्तुंग असा षटकार.
करण वारगड यांच्याकडून 2 धावा होतात. धाव संख्या होते 32. सामना करतील विवेक यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते भानुशाली. पुढचा चेंडू विवेक यांचा. ओ अतिशय उत्कृष्ट चेंडू. उसळी घेणारा चेंडू भानुशालीला समजला नाही. निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर 32. अतिशय आणि इज्जतचा कचरा करण वारगडे यांचा झालेला आहे. आणि त्यांच्या आणि गॉगलची सवय नसल्यामुळे त्यांच्याकडून चौकार गेलेला आहे. अतिशय वाईट असे क्षेत्ररक्षण करण वारगडे यांच्याकडून. आणि भावेश थोडेसे भडकलेले दिसत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन भानुशाली. अतिशय उत्कृष्ट असा फटका. 500 रुपये भानुशाली यांच्याकडून. प्रकाश भानुशाली यांच्याकडून 500 रुपये एक षटकाराला. आणि गिरीश भोईर थोडेसे चिंताग्रस्त दिसत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 37 37. पुढचा चेंडू पाटील यांचा. सामना करतायत ते भानुशाली. कोण आहे तो? प्रणय. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी RR संघाची. मित्रांनो आपल्याला जो गेट बांधून दिलाय तो आपल्या रघुनाथ दादाने आपल्याला बांधून दिलाय. ओ पुन्हा एक चेंडू निर्धाव. विजय तुलसीराम भोईर यांचं हार्दिक स्वागत. अरे बाला 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 बाला
सुबोध दुंदा आणि दिनेश केशव भोईर दोन्ही म्हातारे फॉर्म मध्ये आहेत, पण संध्याकाळी लाल मुततील दोघं. हॅलो, पत्रावळी संपलेल्या आहेत, कृपया दोन पॅकेट घेऊन येणे. भावपूर्ण श्रद्धांजली. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि अहो सुंदर चौकार. हरिकेशनची दारू उतरलेली आहे. अतिशय उत्कृष्ट असा चौकार ठोकलाय त्यांनी. पहिला चेंडू आणि पहिला चौकार हरिकेशनच्या बॅट मधून निघतोय. ए बाहेर करा गाडी, बाहेर घ्या गाडी, बाहेर घ्या दोघांनी. पप्पू लल्लू दुसरा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अरे भाव्या, भात शिजला का? झाला. ओके लल्लू, पुढचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. ओ आणि भारत पाटील यांनी गोलंदाज हरिकेशनचा बळी गेलेलं आहे. हरिकेश बेटा, पहिला चौकार आणि नंतर आपण. भारत पाटील यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आणि आता जात आहेत ते आपल्या संघाचे डांगर.
समा पाटील, समा पाटील, समा सुदाम पाटील, समा सुदाम पाटील, समाधान सुदाम पाटील, समाधान नाही मला, सुदाम पाटील मला. मी का आपल्या पोरांना बोलू ना जे दुसरी समा पाटीलने हरवली आणि पहिले हरवली कोण? तो जलगावचा भामटा परदेशी, धुळ्याचा भामटा परदेशी. म्हणजे बची कुची कुछ. आणि आता फलंदाजासाठी येतात ते अष्टपैलू डांगर दिन्या आणि गोलंदाजासाठी येतात ते ललित गुंदोलकर. प्रत्येक षटकारासाठी दिनेश सुरेश वारगडे यांच्याकडून दिनेश डांगर यांना 1000 रुपये षटकारासाठी. पण तो मारणार नाही, दिनेशला माहिती आहे, हुशार आहे, हे चौका पण मारणार नाही. 18 चेंडू मध्ये 29 धावा जिंकण्यासाठी ललित गुंदोलकर आता आपल्या संघासाठी येत आहेत. कामावर नदीच्या बाजूने येत आहेत. ललित यांचा पहिला चेंडू आणि वाईट चेंडू, इज्जतची कचरा केलेला आहे ललित यांनी. आणि डांगर दिना वाट बघवता. 18 चेंडू 28 धावा. आणि कॅमेरामॅन जेवायला बसल्यात. पुढचा चेंडू ललित यांचा. ओ उत्कृष्ट चेंडू, बोरपाडकरांच्या भाषेत ओ माय गॉड. खूप छान चेंडू ललित गुंदलकरांचा. आता 17 चेंडू आणि 30 धावा. किती? पुढचा चेंडू. आओ अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात ललित मेघराज गुंदोलकर. हनुमान वारगडे यांचा फोन आला. हॅलो, हॅलो, सुनील वारगडे यांच्याकडून दिनेश डांगर यांना चौकारासाठी आणि षटकारासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. डांगर दिन्या सुवर्ण संधी. ओ माय गॉड, आता तुला इक्बालच्या तबेल्यामध्ये ठेवायला लागेल म्हशी पाजाला. ललित गुंदोलकर अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू आणि स्पिन केलेला आहे चेंडू. पैसे. हॅलो हॅलो हॅलो, हा डांगर दिने यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पण त्यांना माहित आहे, ज्यांनी पैसे लावले त्यांना माहित आहे काय सावकार पण सिक्सर मारणार नाही. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. आणि डांगर दिना बाद झालेले आहेत, म्हणजे त्यांचा आता खेळ संपुष्टात आलेला आहे आणि त्यांना आता इक्बालच्या तबेल्यामध्ये म्हशी पाजायला ठेवायचा आहे.
टावरे यांना 500 रुपये पारितोषिक रुपेश रघुनाथ भोईर यांच्याकडून. त्यांना माहिती आहे आपला संघ जिंकला पाहिजे, पैशांची काहीच किंमत नाही. अनार संघाला आता जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 16 धावांची गरज आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज मैदानामध्ये आहेत. भावेश संतोष पाटील आणि शुभम टावरे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते आपले अक्षय खन्ना, विनोद खन्ना यांचे सुपुत्र. प्रत्येक चौकाराला 500 रुपये. रुपेश रघुनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपये. थोड्याच वेळामध्ये आता आपल्याकडे काय गौतमी पाटील आता येते. थोड्याच वेळात गौतमी पाटीलचं आगमन होत आहे. त्यासाठी गेला ते दिनेश डांगर भोईर. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केलेला आहे. आर संघाचे मालक आणि सीताराम मन्ना संघाचे मालक दोघे एकत्र बसलेले आहेत. ओ माय गॉड, देखिए क्या होता है. और बहुत ही बढ़िया कैच लिया है.
आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण ललित गुंदोलकर यांच्याकडून आमचा नातू आलेला आहे. काय तुझं म्हणणं आहे? नुपूर 11 वर्सेस अण्णा 11. आपल्या क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेश चौगुले साहेबांकडून आपल्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. आपल्या कार्यक्षेत्राचे आमदार आदरणीय महेश चौगुले साहेबांकडून आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले मनापासून आभार. नुपर काय तुमच्या संघाचा? नुपर 11 विरुद्ध अण्णा 11. ओके ओके. अक्षय गोटकर यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते शुभम टावरे. ओ माय गॉड. आणि शुभम टावरे यांचा खेळ संपलेला आहे. झेल बाद होत आहेत ते. आता जिंकण्यासाठी किती चेंडू किती धावा? 6 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी आर आर संघाला अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतायत. कुठला संघ? शुकर पॅकेजिंग मालक आहेत आपले प्रशांत यशवंत पाटील. शुकर पॅकेजिंग चे मालक प्रशांत यशवंत पाटील. आणि 6 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी हॅलो आपल्या कार्यक्षेत्राचे आमदार आदरणीय महेश प्रभाकर चौगुले साहेब यांच्याकडून आपल्या SPL साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले मनापासून आभार. आपल्या कार्यक्षेत्राचे आमदार आदरणीय महेश प्रभाकर चौगुले साहेब यांच्याकडून आपल्या SPL स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. आपले साहेब मनापासून आभार. पुढचा चेंडू 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. आर आर संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. आपण पाहू शकता ओ माय गॉड. अतिशय उत्कृष्ट चोळल चेंडू आणि सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असा फटका करण वारगडे यांच्याकडून. आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करतात करण वारगडे. आणि 500 रुपये त्यांना पारितोषिक आपल्या रुपेश रघुनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आले आपल्यासाठी. आणि जर आपण 6 मारला तर आपल्या सोनावणे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि नयन आणि करण दोघांना आहे. उमेश सोनावणे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. ओ माय गॉड. उत्कृष्ट चेंडू आणि आणि अंधेच्या फौजावर टिंब टिंब 4 धावा. काय बोलायचं आता याला? 1000ची टिंब टिंब झाली. 4 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी. थोड्याच वेळात आता गौतमी पाटीलचं आगमन होत आहे. तिला बायपासला घ्यायला गेलं आपले संतोष चांबलेकर. करण वारगडे आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं माझ्या खिशात मी ठेवलेलं सांभाळून. टेन्शन घेऊ नको तू. आणि एक षटकारासाठी उमेश सोनावणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता बघा मी माझ्या खिशात किती किटकिट करेल तो. बघतो माझ्या बघ. अरे करण तुझे पैसे माझ्याकडे आलेले आहेत बेटा. काय टेन्शन घेऊ नको. मनमनू काकांकडे जमा आहेत 1000 रुपये. आणि पन्नू गोलंदाजी करतायत. पन्नू बेटा तेरी धुलाई हो रे. ऑफ समोर चेंडू टाक.
सामना करतात करण वारगडे आणि 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 इज्जतचा कचरा केलेला आहे त्या फलंदाज आपल्या क्षेत्ररक्षकाने. तो पुढे गेला. चौकारांची हॅट्रिक आणि सामना RR संघ विजय झालेला आहे. आणि करण हनुमान भोई वारगडे आपले तुमचे 1000 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. काय टेन्शन घेऊ नका. आणि शुभम तुझे पण 500 रुपये माझ्याकडे आल्यात. करण वारगडे यांनी मंचावर यायचं आहे. करण वारगडे फक्त मंचावर नावासाठी यायचे. 1000 रुपये माझ्याकडे जमा आहेत. काय टेन्शन घेऊ नको. माझ्या खिशात ठेवल्यात व्यवस्थित मी. करण वारगडे तुझे 1000 माझ्या खिशात आहेत. मला माहित होतं तू हलकटपणा करशीलच. नाही दिलं काय करशील रे. उमेश सोनार यांच्याकडून पारितोषिक स्वीकारतात ते करण वारगडे. शुभम टावरे मंचावर या. रुपेश रघुनाथ भोर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक.